ह्यापुढे कामाव्यतिरिक्त माझ्याशी नाही बोललात तर जास्त बरं होईल. सो स्टे आउट ऑफ मी. ती रागात बोलली आणि तिथून जाऊ लागली. पण इतक्यात तिच्या हाताला हिसका बसला आणि ती त्याच्या जवळ ओढली गेली. त्याने तिला भिंतीवर पुश केलं आणि तो तिच्या जवळ आला. आता दोघेही एकमेकांच्या समोर होते. तिचे दोन्ही हात त्याच्या दोन्ही हाताने त्याने लॉक केले होते. दोघांचेही चेहरे एकमेकांच्या खूपच जवळ होते आणि तो आता तिच्याकडे रागाने बघत होता. आता पुढे दोघांचेही चेहरे एकमेकांच्या इतक्या जवळ होते की एकमेकांचे श्वास दोघांनाही त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. ती तर डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती आणि तो त्याच्या डोळ्यात खूप सारा राग होता तिच्यासाठी. पण आत्ता ह्यावेळी मात्र तो तिच्या त्या खाऱ्या डोळ्यांमध्ये अडकला होता. पण फक्त थोडाच वेळ आणि पुन्हा त्याच्या डोळ्यात राग दिसू लागला. समजतेस कोण तू स्वतःला? खूप मोठी हिरोईन आहेस का? जिच्या मागे मागे करायला मला आवडतं? असेल तू टॉपर, पण मी पण आदित्य आहे. आदित्य इनामदार, MD ऑफ इनामदार ग्रुप. मी तुझी काळजी करतो, हेल्प करतो, कारण ते संस्कार आहेत माझे. पण तू मात्र नेहमी माझा राग राग करतेस. काय बिघडवलंय मी तुझं? आत्तापर्यंत मी नेहमी तुला अहोजाओच केलं, रिस्पेक्ट दिला. पण तू काय करतेस? नेहमी माझ्यावरच चिडत असतेस. व्हाय? आणि हो, अक्षयचं नाव सांगितलं होतं सांगायला त्या मेडला, कारण तू मी केलेली हेल्प घेतली नसती म्हणून. तुला फक्त बरं वाटावं इतकंच वाटत होतं मला, म्हणून करत होतो. पण असो, तुला नाही आवडत ना मी केलेली हेल्प? फाईन. उद्यापासून, इनफॅक्ट आत्तापासून मी तुझ्या आसपास पण फिरकणार नाही. ऑफिसमध्ये पण ऑफिशियलच बोलणं असेल आपल्यात. आणि घरात तर असाही प्रश्नच येत नाही तुझा माझ्याशी बोलण्याचा. तुला तेच हवं आहे तर तसंच होईल. यू मे लीव नाव. गेट लॉस्ट. त्याने तिला सोडलं आणि तो मोठ्याने ओरडूनच बोलला. तशी ती घाबरली आणि तिथून पटकन पळून गेली. पण ती जशी बाहेर निघून गेली त्याने दार लावलं आणि रागाने दरवाजावर त्याची मूठ आपटली. युविका तिच्या रूममध्ये आली आणि ती पण बेडवर आडवी झाली. तिला थोड्या वेळापूर्वी तो काय बोलत होता हे आठवलं. पण जेव्हा तो बोलत होता तेव्हा त्याच्या डोळ्यात तिला वेदना दिसत होती. जणू त्याला खूपच त्रास होत होता ते बोलताना. आणि त्याचा त्रास बघून आपल्याला का त्रास होतोय हेच तिला कळत नव्हतं. मी तर त्याचा राग राग करते, मग का मी त्याला असं नाही पाहू शकत? ती पण आता त्याचाच विचार करत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी युविका नाश्ता करण्यासाठी खाली डायनिंग टेबलवर बसली होती. तिने आजूबाजूला हळूच पाहिलं, पण आधी तिला कुठेच दिसत नव्हता. मग तिने तिचा नाश्ता संपवला आणि ती ऑफिसला निघून गेली. तेव्हा तिला तो ऑफिसमध्ये दिसला. ओह, म्हणजे हा लवकरच आलाय तर ऑफिसमध्ये, ती मनातच बोलली. थोड्या वेळाने ती त्याच्या केबिनमध्ये गेली. मे आय कम इन सर? तिने दरवाजा नॉक करून विचारलं. येस प्लीज कम इन, तो बोलला. तिने पाहिलं तर त्याचं डोकं लॅपटॉपमध्येच खुपसलं होतं. सर, टुडेज शेड्यूल? ती बोलली. सेंड मी इन मेल. एनिथिंग एल्स? मला मेलमध्ये पाठव. अजून काही आहे का? तो लॅपटॉपमध्ये बघूनच बोलत होता. त्याने एकदाही नजर वर करून तिच्याकडे पाहिलं नव्हतं. तिला पण ते जाणवलं. नो सर, अजून काही नाही आहे असं सांगत होती ती. ओके देन, यू मे गो नाऊ, तो तिच्याकडे न बघताच बोलला. तिला वाईट वाटत होतं स्वतःसाठी आणि त्याच्यासाठी पण, कारण तो खूपच रुक्षपणे तिच्याशी बोलत होता. पण मग ती बाहेर निघून गेली आणि तिचं काम करू लागली. असाच आता 1 आठवडा होत आला होता, पण तो मात्र तसाच वागत होता. ऑफिसमध्येही तो जास्त तिच्याशी बोलत नव्हता, ऑफिशियलही नाही. सगळं कम्युनिकेशन मेलमध्ये द्यायला सांगत होता, जेणेकरून तिच्याशी काहीच संबंध येणारच नाही. घरी पण तिच्याशी बोलायचा काही प्रश्नच येत नव्हता. पण अक्षतासोबत ती असायची तेव्हा कधी कधी त्यांची नजरानजर होत होती. पण तिथेही तो सरळ तिला इग्नोर करून निघून जात होता. डायनिंग टेबलवर पण दोघांच्या सीट समोरासमोर होत्या, पण तिथेही त्याने ह्या पूर्ण आठवड्यात एकदाही तिच्याकडे पाहिलं नव्हतं. घरात पण तो सतत ऑफिसच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवत होता. तो जे तिला बोलला होता की आता तो तिच्या आसपास पण फिरकणार नाही,
त्याच्यावर ठाम होता तो. पण भले वरून तो दाखवत होता की तो किती रुक्ष आहे, पण त्याच्या मनाची अवस्था मात्र खूपच बिकट झाली होती. तो शरीराने तर तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचं मन ते काही मानायला तयार नव्हतं तिच्यापासून लांब राहणं. त्याच्या मनाला तो कसं सावरणार होता? तो आता त्याच्या रूममध्ये होता. त्याला काहीच सुधरत नव्हतं. मी तर तिच्यापासून एवढं दूर राहण्याचा प्रयत्न करतो, आता तर तिच्याशी बोलत पण नाही. मग असं काय आहे की तिचेच विचार माझ्या मनात येतात? काय करू मी? तो विचारच करत होता की इतक्यात त्याचा फोन वाजला. रियांश कॉलिंग येत होतं. त्याने पटकनच फोन रिसीव्ह केला. हे हाय आदी, वेअर आर यू ब्रो? किती दिवस झाले आपण भेटलोच नाहीत, रियांश बोलला. हां, ते जरा ऑफिसमध्ये सध्या कामाचा जास्त लोड आहे, सो आदी बोलला. तसं तो खोटंच बोलला होता, कारण इतके दिवस त्यालाच कोणाला भेटू वाटत नव्हतं, म्हणून तो घराबाहेर पण पडला नव्हता. ओके, अरे पण काम तर होतच राहील, आज भेटूया का? रियांश बोलला. चालेल, मी येतो आता, तुझ्या घरीच भेटू, आदी बोलला, कारण त्याला पण आता काहीतरी चेंज पाहिजे होतं. ओके देन, कम सून, आय एम वेटिंग, रियांश बोलला आणि त्याने फोन ठेवून दिला. इथे युविका बाहेर लॉनमध्ये बसली होती. इतके दिवस आदित्य जसा वागत होता त्याचं तिलाच वाईट वाटत होतं. म्हणजे तिनेच त्याला तिच्यापासून दूर राहायला सांगितलं होतं, पण तरी आता त्याच्या अशा वागण्याचा तिला त्रास होत होता. ती वारंवार त्याच्या बाल्कनीकडे पाहत होती, जेणेकरून तो तिला दिसेल, पण त्याचं बाल्कनीचं दार बंदच होतं, म्हणून तिचा अजूनच मूड ऑफ झाला होता. एक तर ऑफिसमध्ये तो तिला समोर उभं पण राहू देत नव्हता, त्यामुळे इथे तरी आपल्याला त्याला बघता येईल असं वाटत होतं तिला. पण नाही, तो तर समोर येतच नव्हता. तो जे बोलला होता ते तंतोतंत पाळत होता तो. युविका आता तोंड पाडून तिथेच बसून राहिली. आता आदी रियांशच्या घरी पोहोचला होता. हे माय फ्रेंड आदी, कम, आय मिस यू सो मच, रियांश बोलला, कारण ते दोघे बेस्ट फ्रेंड होते, पण आज इतक्या दिवसातून एकदाही त्यांची भेट झाली नव्हती. हाय रियांश, आदी कसनुसा हसत बोलला. आदी, अरे किती दिवसांनी आपण भेटतोय, चल आज मस्त क्लबमध्ये जाऊया आणि चिल करूया, रियांश बोलला. नको, आज नको, आपण इथेच गप्पा मारत बसूया का, आदी निर्विकारपणे बोलला. हे आदी, हे तू बोलतोयस? नेहमी तर तूच म्हणत असतोस ना की बाहेर क्लबमध्ये जाऊन चिल करू, मग आज काय झालं तुला, रियांशने विचारलं. अरे काही नाही, आज मूड नाही आहे, आदी बोलला. आदी, नक्की काय झालंय, रियांशने विचारलं. अरे खरंच काही नाही, ते असंच थोडं ऑफिसचं टेन्शन, बास, आदी इकडे तिकडे नजर फिरवत बोलला. आदी, आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत, तू जरी मला काही नाही सांगितलंस तरी मी तुझे डोळे बघून तुला सांगू शकतो की आता तू सबशेल खोटं बोलतोयस माझ्याशी, रियांश बोलला. तशी आदीने मान खाली घातली. आदी, मला बेस्टी म्हणतोस ना, मग मला नाही सांगणार का तुझ्या मनात काय चालतंय ते, रियांशने जवळ जाऊन त्याला विचारलं. तशी आदीने त्याला मिठीच मारली. येस, यू आर माय बेस्टी रियांश, आदी बोलला, आणि मग त्याने त्याला मागच्या आठवड्यात घडलेलं सगळं सांगितलं. म्हणजे कशी युविकाने त्याला तिच्यापासून लांब राहायला सांगितलं आणि तो आता तिच्यापासून 4 हात लांब राहतोय, पण तरी मनात मात्र तिचेच विचार येतात. पण रियांश मात्र दोन्ही हात गालावर ठेवून त्याला एकटक पाहत होता. हे काय झालं, असं का पाहतोयस तू, आदीने विचारलं. मी तेच पाहतोय की नक्की काय चाललंय, म्हणजे आज सूर्य आत्ता मावळलाय ना म्हणून, नाहीतर मी आता बाहेर जाऊन बघणार होतो की आज सूर्य नेमका कोणत्या दिशेने उगवलाय, रियांश डोळे गोल गोल फिरवत बोलला. म्हणजे, अरे काय बोलतोयस, आदी आता त्रासिक नजरेने त्याच्याकडे पाहत बोलला. अरे म्हणजे हेच की आधी तू मला हे सांग की ही तीच चष्मीस आहे ना जिच्याशी तुझं पटत नव्हतं, जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही कुत्र्या मांजरासारखे भांडत होतात, रियांशने डोकं खाजवत विचारलं. हो, आदीने इकडे तिकडे बघत उत्तर दिलं.
अरे मग इतकं टेन्शन घ्यायचं काय आहे त्यात? उलट बरंच झालं ना, पिच्छा सुटला तुझा. रियांश बोलला तसं आधी त्याच्याकडे रागाने पाहू लागला. अरे तेच ना, मला तर खुश व्हायला हवं ना, हेच तर हवं होतं मला. पण पण मी खुश नाही आहे. मला वाईट वाटतंय आणि नेहमी तिचेच विचार मनात येत राहतात. मी खूप प्रयत्न करतो पण तरी मी स्वतःला तिचे विचार करण्यापासून डिस्ट्रॅक्ट नाही करू शकत. आदी बोलला. मला सांग, तुला भूक लागते का? रियांशने विचारलं. हा काय प्रश्न झाला? आदीने चिडून त्याच्याकडे पाहिलं. अरे सांग ना, म्हणजे भूक जाऊ दे, पण एखादी तुझ्या आवडीची डिश घरी बनवली गेली असेल ह्या मागच्या आठवड्यात, तर ती तू तेवढ्याच आनंदाने खाल्ली का? की मग खायची म्हणून खाल्ली? रियांशने विचारलं. हो, ह्या आठवड्यात रसमलाई बनवली होती छोटी आईने. मी खाल्ली ती, पण आधीसारखी एक्साइटमेंट नव्हती. येस, तो आठवत बोलला. ओके, अजून सांग, तुला असे रोमॅन्टिक सॉंग्स ऐकायला आवडतात का? रियांशने विचारलं. ते तर मला आधीपासूनच आवडतात, आदी खांदे उडवत बोलला. हो, ते मला माहीत आहे, पण मला सांग, आजकाल ते सॉंग्स ऐकताना असं वाटतं का की ते तुझ्यासाठीच बनवले आहेत? रियांशने विचारलं. खरं तर ह्याचं उत्तर हो असंच होतं आधीकडे, पण तो कबूल थोडीच करणार होता. रियांश, काय चाललंय तुझं? आदीने वैतागून विचारलं. अरे तू सांग ना आधी, रियांश बोलला. म्हणजे तसं नाही, पण हो, कधी कधी वाटतं तसं. आदी आता कचरतच बोलला. अरे भावा, प्रेमात पडलायस तू, त्या चष्मीसच्या. कळतंय का तुला? यू आर इन लव्ह माय फ्रेंड. रियांश बोलला तसा आदी त्याच्याकडे पाहतच राहिला. तो मनातच विचार करू लागला. खरंच मी प्रेमात पडलोय, आणि ते पण त्या चष्मीसच्या? काहीही काय बोलतोयस रियांश? असं काही नाहीये. ती अक्षयची होणारी बायको आहे, आधी खाली मान घालून बोलला. सो व्हॉट? होणारी बायको आहे ना, अजून झाली तर नाही? रियांश बोलला. नाही रियांश, असं काही नाहीये, आदी नजर चोरत बोलला. आदी, तिच्याबद्दल असणारं प्रेम तुझ्या डोळ्यात मी पाहू शकतो. भले तुझ्या तोंडावर ना आहे, पण मनात हो आहे. प्रेमाला टाइमपास समजणारा माझा मित्र आज खरोखर प्रेमात पडलाय. नाही नाही, प्रेमात पडला नाही, सपशेल आपटलाय तो. रियांश हसत बोलला तसा आदी त्याच्याकडे रागाने पाहू लागला. नाही रियांश, हे चुकीचं आहे. ती अक्षयची होणारी बायको आहे, आणि असंही ती माझ्या टाईपची पण नाही. मी कसा तिच्या प्रेमात पडू शकतो? आदी बोलला. अरे आदी, ये दिल है की मानता नहीं. आता ती तुझ्या टाईपची असो वा नसो, पण तुला प्रेम झालंय हे नक्की. आणि प्रेम होण्यासाठी असं दिसणं वगैरे काहीच मॅटर नाही करत. एका नजरेतही प्रेम होऊ शकतं. आय थिंक ते तुला झालंय. रियांश बोलला, त्यावर आदी मात्र काहीच बोलला नाही. आदी, मला सांग, तिचं अक्षयवर प्रेम आहे का? म्हणजे त्यांचं लग्न कसं ठरलं? लव्ह की अरेंज? रियांशने विचारलं. आय डोंट नो, आदी शून्यात बघत बोलला. बरं मला सांग, तिच्या मनात तुझ्यासाठी काही फिलिंग्स आहेत का? रियांशने विचारलं. कुठल्या फिलिंग्स आणि कुठे काय? ती कशी वागते माझ्याशी पाहिलंस ना? कशा असतील तिच्या मनात माझ्याबद्दल फिलिंग्स? आधी तोंड बारीक करत बोलला. अरे पण हे वरवरचं वागणं झालं. तिच्या मनात काय आहे ते कुठे माहीत आहे आपल्याला? रियांश बोलला तसा आदी पण विचार करू लागला. पण मग मी असं काय करू की मला तिच्या मनात काय आहे ते कळेल? आदीने विचारलं. अरे बच्चू, मैं हूं ना, मी सांगतो तुला तू काय करायचं आहे ते. आपोआप तुला कळेल तिच्या मनात नक्की अक्षय आहे की मग ती पण तुझ्या प्रेमात पडली आहे. रियांश स्वतःची कॉलर टाईट करत बोलला. पण इथे आदी मात्र विचार करू लागला की जर तिच्या मनात आदीबद्दल काही नसलं तर तो काय करणार होता? तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत
धन्यवाद.